ओके. गुड मॉर्निंग. आज बघा आपण आता कन्सिस्टन्सीवर डिस्कशन करणार आहोत. कन्सिस्टन्सी ऑफर काय असतात, कन्सिस्टन्सीचे फायदे काय असतात, कन्सिस्टन्सी का केली पाहिजेत किंवा कशासाठी केली पाहिजेत, किंवा कन्सिस्टन्सीमध्ये मल्टिप्लाय ठिकाणी तुमचं इन्कम कसं होऊ शकतं, हाय लेवलला बिझनेस कसा मुवमेंटम होऊ शकतं, हे सगळं तुम्हाला आजच्या मीटिंगमध्ये तुम्हाला शिकायला भेटेल. ओके. तर आज बघा दोन प्रकारे बिझनेस होता. सो एक असतो प्रोडक्टसाठी आणि एक असतो तुमच्या लॉंग टर्म फ्युचरसाठी. तर बिझनेसमध्ये आपल्याला भेटतं काय, सगळ्यात पहिले आपल्याला एक सिक्युअर्ड फ्युचर पण भेटतं. काय भेटतं? फ्युचर. आणि दुसरी गोष्ट भेटतं ते म्हणजे सनेजचे असे आपलं तुम्हाला प्रोडक्ट्स. मग आता हे प्रोडक्ट्स काय आहेत हे ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जर नसेल माहिती तर युट्यूबला जाऊन सर्च करू शकता तुम्ही प्रोडक्ट्स काय आहेत आणि कशा लेवलला काम करतात. पण आता तुम्हाला बिझनेसमध्ये कन्सिस्टन्सी ऑफर ही माहिती असणं गरजेची आहे. पण तत्पूर्वी आपले ऑफर्स कशा असतात ते तुम्हाला सांगतो. मग की सगळ्यात पहिली आपली ऑफर असते त्याला म्हणलं जातं बोनांजो ऑफर. बोनांजो ऑफर ही किती तारखेपर्यंत असते? ही असते 2 तारीख ते 8 तारखेपर्यंत असते. आणि याच्यामध्ये पण कन्सिस्टन्सी पण धरली जाते. त्याच्यानंतर दुसरी जी असती जी 15 तारखेपर्यंत असते त्याला म्हणलं जातं कन्सिस्टन्सी ऑफर, ज्याचा आज जर 15 तारीख असेल तर आज आहे शेवटचा दिवस. पण ज्यावेळेस तुम्ही कन्सिस्टन्सी मारणार तर ही 1 तारीख ते 3 तारीख मध्येच मारली पाहिजे. कारण का बरं? कारण तुम्ही जेवढ्या लवकर कन्सिस्टन्सी मारणार नेक्स्ट मंथ मध्ये तुमच्याकडे 30 दिवसाचा टाइम पिरियड भेटतो आणि 30 दिवसामध्ये तुम्ही ते प्रोडक्ट घरात वापरून संपवू शकता. पण जर 15 तारखेपर्यंत मारली तर होऊ शकतं तुमच्याकडे प्रोडक्ट संपायला तुम्हाला 15 दिवस जातील, 20 दिवस जातील, 30 दिवस जातील किंवा 1, 2, दीड महिना पण जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे प्रोडक्ट्स अवेलेबल असेल तर तुम्ही ऑर्डर मारणार नाहीत. पण 1, 2 तारखेला, 2, 3 तारखेला जर तुम्ही ऑर्डर मारलेली असेल तर तुमच्याकडे प्रोडक्ट्सची कमतरता होईल आणि तुम्ही ऑर्डर मारू शकता. मग आता ही 15 तारीख आणि त्याच्यानंतर जी चालू होती त्याला म्हणलं जातं रेग्युलर ऑफर. पण आता आपण डिस्कशन करणार आहोत कन्सिस्टन्सी ऑफर. तर आपल्याकडे कन्सिस्टन्सी आपले 1200 एक पीव्ही जो असतो तो आपला एक पीव्ही असतो ₹2 ते ₹2.5 पर्यंत एक पीव्ही आपला कॅल्क्युलेट केला जातो. किंवा काही हेल्थचे जर प्रोडक्ट असेल तर ते पावणे ₹2 पर्यंत पण जातात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जे आपले पीव्ही असतात ते आपली कन्सिस्टन्सी असते सगळ्यात पहिली ती म्हणजे 1250 पीव्हीची. दुसरी कन्सिस्टन्सी असते 2500 पीव्हीची. तिसरी कन्सिस्टन्सी आपली असते ती म्हणजे 5000 पीव्हीची. आणि चौथी कन्सिस्टन्सी ही लास्ट असते ती म्हणजे 7500 पीव्हीची. म्हणजे उदाहरणार्थ 1250 जर पीव्ही तुम्हाला 1250 जर पीव्ही तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला नियर अबाउट ₹2500 ते ₹3000 पर्यंतची अमाउंट लागते पर्चेस करण्यासाठी. 2500 पीव्हीसाठी तुम्हाला एक 5000 ते ₹5,500 पर्यंतची अमाउंट लागते. जर घरात यूज होणारे तुम्ही प्रोडक्ट सगळे जास्त घेत असाल. हेल्थचे प्रोडक्ट घेतले तर तुमचे 4,500 मध्ये पण होऊ शकते. 5,000 ची कन्सिस्टन्सी करण्यासाठी तुम्हाला 10,000 ते ₹11,000 पर्यंत अमाउंट लागते. आणि 7,500 पीची कन्सिस्टन्सी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला नियर अबाउट एक 15,000 ते ₹16,000 पर्यंतची अमाउंट लागते. जर तुम्ही हेल्थची जर मी पुन्हा एकदा सांगतो, रिपीट करतो, हे टेंटेटिव्ह कॅल्क्युलेशन आहे. 15,000 7,500 पीसाठी होऊ शकतं. तुम्ही जर हेल्थचे प्रोडक्ट घेतले तर 13-14,000 मध्ये पण तुमची कन्सिस्टन्सी होऊ शकते. आता याचे फायदे काय असतात? कन्सिस्टन्सीवर सनेजमध्ये जास्तीत जास्त लोक रिटेलिंगमध्ये 20-20, 30-30, 40-40,000 पण महिन्याला कमवतात. मी एक सिंपल तुम्हाला कॅल्क्युलेशन देतो. आज एखाद्या व्यक्तीने समजा पहिल्या महिन्यामध्ये एक्स नावाच्या व्यक्तीने प्रत्येक महिन्याला आज तो घरामध्ये सामान घेतोय XYZ 15,000, 20,000, 30,000, 10,000, बरोबर ना? मोठमोठ्या अमाऊंटचं प्रोडक्ट घेतो किंवा काही ना काही प्रोडक्ट घेत असेल की ज्याच्या माध्यमातून त्याच्या घरामध्ये ते लागतात. मग टूथपेस्ट असन, साबण असन, हळद असन, मिरच्या असन, बाकीच्या वॉटेवर ज्या गोष्टी असन तेवढ्या. बरोबर? आज जर सनेजमध्ये पण आपल्याकडे 250-300 प्लस प्रोडक्ट्स आहेत. मग आज सनेजमध्ये कॅल्क्युलेशन पकडा 5,000 चे एखाद्याने प्रोडक्ट घेतले. अमाउंटने एम-आर-पीने 5,000 चे प्रोडक्ट त्यांनी घेतले. त्याने ₹5,000 त्यांनी प्रोडक्ट दिले. ₹5,000 त्यांनी प्रोडक्टसाठी दिले. त्याची ऑर्डर त्यांनी मारली. 5,000 मध्ये कंपनी त्याला 6,500 पर्यंतचे प्रोडक्ट दिले. कितीपर्यंतचे? 6,500. दुसरी गोष्ट त्याला ₹750 चे प्रोडक्ट्स हे फ्रीमध्ये येतात त्याच्या आयडीवर. कितीचे? जसं 1250 ला 250 चे प्रोडक्ट्स फ्री भेटतात. 1250 पीव्हीला 2,500 पीव्हीला तुम्हाला कितीचे प्रोडक्ट फ्री भेटणार? 750 चे. 5,000 पीव्हीला तुम्हाला 1,500 चे प्रोडक्ट फ्री भेटतात आणि 7,500 पीव्हीला तुम्हाला ₹2,250 चे प्रोडक्ट्स हे फ्री मध्ये भेटले जातात. तर याच्यामध्ये ₹750 चे प्रोडक्ट्स फ्री भेटणार. जर तुमची रँक जर तुम्ही सिल्व्हर आणि अबोव्ह असाल तर तुम्हाला नियर अबाउट ₹200-250 याच्यावर कॅशबॅक येतो. सिल्व्हरच्या खाली असेल तर ₹100-150 पर्यंत येतो. पण कॅल्क्युलेशन पकडूयात आपण तुम्ही सिल्व्हर झाला बिझनेसमध्ये कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी करताय. तर एक तुम्हाला ₹250 पर्यंतचा कॅशबॅक आला. किती? ₹250 तुमच्या अकाउंटला जमा होतात. आता पेमेंट कधी येत असतं? कॅशबॅकचं असेल किंवा तुमचं इन्कम मंथली असेल 1 तारीख ते 31 तारीख जेवढा टर्नओव्हर होतो तुमच्या आयडीवर त्याचा कट ऑफ 2 तारखेला होतो. 2 ते 3 तारखेला तुमच्या आयडीवर एक चेकचा SMS येतो
SMS येतो, टेक्स्ट मेसेज, आणि 5 तारखेला तुमच्या अकाउंटला ते क्रेडिट होतात 5 ते 6 तारखेच्या दरम्यान. ओके. मग आता 6,500 चे तुम्हाला काय भेटतात? MRP प्रोडक्ट्स भेटतात. आज मार्केटमध्ये आपण टूथपेस्ट, साबण, हळद, मिरची कोणतेही जरी प्रोडक्ट घेतले तर MRP घ्यावं लागतात. जास्तीत जास्त 5-10% डिस्काउंट भेटतात. पण मध्ये जर मला कळतं मी 5 रुपये देतो तर 5,000 मध्ये मला 6,500 प्रोडक्ट घेऊन राहिले. हे मार्केटमध्ये कुठे शक्य आहे? डी मार्ट मध्ये जरी गेलं तरी एखादी समजा तुम्ही 100 रुपयाचा आयटम घेतलं तर त्याच्यावर तुम्हाला 2, 3, 5, 10, 7, 8 रुपये डिस्काउंट असतो. पण मध्ये 100 रुपयाची गोष्ट तुम्ही जी घेताय ते तुम्हाला 70 ते 80 रुपयाला पडते फक्त. किती रुपयाला? प्लस हे ऑफर जर पकडले तर आज बघा 5 रुपये दिले पण तुम्हाला 6,500 चे प्रोडक्ट भेटले म्हणजे 1,500 रुपयाचा प्रॉफिट झाला. 750 आणि 250 किती झाले? 1000 म्हणजे 6,500 आणि 1000 किती झाले? बापरे, 2,500 रुपयाचा प्रॉफिट फक्त कशावर? कन्सिस्टन्सीवर. बाकीचे जे लोक इकडे तिकडे काम करू राहिलेत, तुम्हाला ह्या पद्धतीमध्ये समोरच्याला कन्सिस्टन्सी समजून सांगावं लागणार, तर समोरची व्यक्ती तुमच्याकडनं कन्सिस्टन्सी घेणार. सार्वे सर, आपण जर ह्या पद्धतीमध्ये समोरच्याला समजून सांगितलं तर त्याला समजणार आहे. नाहीतर 4 महिने घ्या, 5व्या प्रोडक्ट फ्री मिळवा अशी समजून सांगितल्याच्या नंतर घेणार नाही. समोरच्या व्यक्तीला फायदा दाखवून देता आला पाहिजे. तुम्हाला काय जर त्याला कळते माझे 5,000 रुपये जाऊन माझे 2,500 रुपयाचा प्रॉफिट होतो तर 100% येणार. कारण मग त्यांनी जी आकाई सोना ही जी 1,550 रुपयाची जी किंमत आहे ती पडली त्याला फक्त 750 रुपयाला. त्यांनी जर या फक्त याच्यामध्ये प्रोडक्ट जरी घेतले तरी कितीला? 750 ते 800 रुपयाला त्याला फक्त ती बॉटल पडली 775 रुपयाला. का बरं? कारण त्याला 50% फर्स्ट मंथच्या खरेदीवरच प्रॉफिट झालाय. आता दुसऱ्या महिन्यात परत त्याने किती रुपये दिले? 5 रुपये. परत कितीचे प्रोडक्ट फ्री MRP भेटणार? 6,500 चे. 750 चे काय भेटणार? परत प्रोडक्ट फ्री. 250 रुपयाचा परत काय आला? कॅशबॅक. परत 2,500 रुपयाचा प्रॉफिट. तिसऱ्या महिन्यात प्रोडक्ट संपणारच आहेत. परत 5,000 रुपये तो व्यक्ती देणार. परत त्याला 6,500 रुपयाचे प्रोडक्ट भेटणार. 750 चे प्रोडक्ट फ्रीमध्ये भेटणार. 250 रुपयाचा कॅशबॅक भेटणार. 2,500 पर्यंत टोटल प्रॉफिट झाला त्याचा. काय झाला? 2,500 पर्यंत प्रॉफिट. 4थ्या महिन्यात प्रोडक्ट संपणार का नाही संपणार? समोरच्याला विचारायचं, सर 5,000 रुपये तुम्ही देणार का नाही देणार? परत मार्केटमध्ये किराणा दुकानात देतात का नाही देत? मध्ये 6,500 रुपयाचे प्रोडक्ट भेटले. 750 रुपयाचा प्रोडक्टचा फ्री फायदा, 250 रुपयाचा कॅशबॅक, असा फायदा किती झाला? 2,500चा. म्हणजे लगातार 4 महिने तुम्ही दिले किती? 5,000 रुपये. म्हणजे आता तुमचं कॅल्क्युलेशन करा, तुमचं गेले किती आता ते बघा. 5व्या महिन्यात परत किती देणार? 5व्या परत किती देणार? दया बोलू सर, किती देणार परत? 5व्या परत 5,000 रुपये. पण कंपनी म्हणते 5व्या महिन्यामध्ये तुम्ही 1 रुपया देऊ नका. 5व्या महिन्यामध्ये तुम्ही 1 रुपयाही देऊ नका. लगातार 4 महिने जर तुम्ही 5,000 चे प्रोडक्ट घेता ते कुंदन सर, तर 5व्या महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला आता आमच्याकडनं 5 रुपयाचे प्रोडक्ट फ्री देणार. फुकट, फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला जे पाहिजे ते. असं मार्केटमध्ये कुठं होतं? 12 महिने तुम्ही 5-5 नाही 7-7 हजार रुपये सामान घेताय म्हणून तुम्हाला 5व्या महिन्यामध्ये 12,000 रुपयाचे प्रोडक्ट दिले कोणी? असं कुठं झालं का? प्रत्येक महिन्याला सामान घेतो म्हणून कोणी साबण तरी टूथपेस्ट तरी फुकट दिली का? पण आज सनेज तुम्हाला 5,000 चे प्रोडक्ट काय देतं? फ्री ऑफ कॉस्ट देतं. आणि कोणासाठी? जे कन्सिस्टन्सी करतात 1 तारीख ते 15 तारीख त्यांच्यासाठी. नाही तर तुम्ही 16 तारखेला 10,000 ची ऑर्डर मारा तरी पण काही भेटलं जाणार नाही. 2,500 ची कन्सिस्टन्सी करता तर 2,500 चे प्रोडक्ट फ्री भेटणार. 5,000 ची करता तर 5,000 चे भेटणार. 13, 14, 15,000 ची करता तर तेवढ्याचे प्रोडक्ट फ्री भेटणार. समजतंय का? हॅलो, समजतंय का? बापू सर Yes. समजतंय का? सुनंदा मॅडम समजतंय का? चलो ग्रेट. आता मग आता टोटल बेनिफिट किती झाला ते बघूयात. आशा मॅडम 4 महिन्याची गेली किती समोरच्याची? 20,000. 4 महिन्यात त्याचे गेले किती? 20,000 रुपये. बरोबर. आणि त्याला टोटल फायदा किती झाला बरं 4 महिन्याचा? त्याचे गेले होते 20,000 रुपये. पण आता त्याला 4 महिन्याचा फायदा किती झाला? प्रत्येक महिन्याला त्याला प्रॉफिट किती झाला? कॅशबॅक, फ्री प्रोडक्ट्स आणि MRP चे प्रोडक्ट पकडून किती झाला? 2,500 प्रत्येक महिन्यात झाला ना. मग 4 महिन्याचा किती झाला? 10,000. किती? 10,000. 10,000चा. बरोबर. 10,000 रुपये त्याला काय झाला? प्रत्येक महिन्याला काय झाला त्याचा? बेनिफिट झाला. 10,000 रुपये त्याचा प्रत्येक महिन्याला फायदा झाला. म्हणजे टोटल 4 महिन्याच मिळून. आणि त्याला 5व्या महिन्यात कितीचे प्रोडक्ट फ्री भेटलेत? 5,000चे. मग टोटल फायदा किती झाला त्याचा?
15,000चा. रवींद्र सर 15,000चा फायदा झाला बरोबर ना? म्हणजे 20,000मध्ये त्याचा कितीचा फायदा झाला? 15,000. 15,000. म्हणजे प्रत्येक महिन्याला जर म्हणजे त्याचे गेले किती फक्त 5,000 रुपये. 1000. जर कॅल्क्युलेशन केले 5,000 भागिले 5 महिने तर किती रुपये पडले बरं महिन्याला? 1,000 रुपये. 1,000 1,000 रुपये. मग ज्या गोष्टीसाठी त्यांनी 5 रुपये खर्च करते त्याला ती गोष्ट पडली फक्त 1,000 रुपयालाच. जर 4 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं नीट तर 4 ते 5 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर म्हणजे 1,000 रुपयालाच पडलं. म्हणजे विचार करा प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयाला म्हणजे 80% प्रॉफिट झाला ना हा. किती टक्के झाला? आता जी आकाई सोना त्याने 1,550 रुपयाला घेतली असेल कितीला? ही त्याला 80% डिस्काउंटला पडली न कळत. म्हणजे कितीला पडली बरं? 1,550 आणि 1,550 म्हणजे 150 किती झाले? 155 आणि 155 किती झाले? 310. 310. म्हणजे त्याला ती 1,550 ची आकाई सोना त्याला 310 रुपयाला पडली फक्त. किती रुपयाला? 310 रुपये. 310 रुपयाला. समजतंय का? हा कन्सिस्टन्सीचा फायदा आहे. हा काय आहे? कन्सिस्टन्सीचा फायदा 80% पर्यंत. आता मला सांगा जो व्यक्ती अशी कन्सिस्टन्सी ऑफर घेणार त्या व्यक्तीचा लाईफ टाईम प्रत्येक महिन्याला फायदा होणार. काय होणार आहे? त्या व्यक्तीचा प्रत्येक महिन्याला फायदा होणार. का बरं फायदा होणार? कारण त्याला ते प्रोडक्ट्स हे 80% पडतात आणि त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं त्यांनी जर कॅल्क्युलेशन केलं ना तो जो हुशार असेल थोडासा तो जर थोडासा हुशार असेल ना त्याला हे कळतं मार्केटमध्ये मी 5,000 रुपयाचे प्रोडक्ट घेतो. विशाल तुझं मार्केटमध्ये 5,000चे प्रोडक्ट भेटले तर त्याच्यावर तुला काहीच भेटत नाही. प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये जातात ते 12 महिन्याचे 60,000 रुपये खर्च होऊ राहिले फक्त. 12 महिन्यात 60,000 रुपये म्हणजे एका वर्षामध्ये 60,000 रुपये खर्च. 10 वर्षामध्ये 6,00,000 रुपये मार्केटमध्ये जातात ते. 40 वर्षामध्ये 6,24,00,000 रुपये मार्केटमध्ये जाऊ राहिले त्यांनी याच्या बदल्यात काहीच येत नाही. पण आज सनेजमध्ये जर एखाद्या व्यक्ती वर्षाला 60,000 रुपयाची पर्चेसिंग करतोय तर त्याचे नियर अबाउट 80% पैसा हा फायद्याचा पडतोय. कारण तुम्ही हे प्रोडक्ट स्वतःसाठी वापरू शकता तरी 80% प्रॉफिट आहे. आणि तुम्ही जर ही प्रोडक्ट घेऊन लोकांना शेअर करताय कन्सिस्टन्सीमध्ये एखाद्याने आकाई सोना घेतली आणि ती जर त्यांनी शेअर केली त्याला ती 380 रुपयाला पडली आणि त्यांनी ती जर विकली तर ती 1,550 रुपयापर्यंत समोरच्याला शेअर केली तर त्याला फायदा किती होऊ शकतो त्याच्या पाठीमागं. समजतंय? इन मीन 300 रुपये 310 रुपयाला त्याला पडली आणि अख्खा वरचा जो प्रॉफिट आहे तो सगळा त्याचा प्रॉफिटमध्ये निघू शकतो. फक्त त्याला 4 महिने पेशन्स ठेवावा लागेल. काय महिने? 4 महिने. रवींद्र सर काही मी ना सोनार अशी पाहिली होती. माझी आजी ना सोनं करायची. ती काय करायची प्रत्येक महिन्याला तो सोनारला 5,000 रुपये द्यायची आणि 11 महिने 5,000 रुपये द्यायचे. 12व्या महिन्यामध्ये 5,000 रुपये तो टाकायचा. किती लोकांनी ऐकलं असं असतं बाबा असं होतं. असं असतं का? अशा हा, मॅडम येस असतं का? सर, येस सर. सोन्याची भिशी म्हणतात त्याला. सोन्याची भिशी म्हणतात का? हो. मग 5,000 रुपये घ्यायचे आणि 12 महिन्यानंतर तो 12व्या महिन्याचे 5,000 रुपये टाकणार बरोबर ना? बरोबर सर. आणि सगळे लोक ते करतात. मी म्हणतो 4 महिने सनेजमध्ये 5,000 रुपये टाकले 5व्या महिन्यात 5,000चे प्रोडक्ट फ्री भेटतात तुम्हाला म्हणजे वर्षामध्ये 3 वेळेस भेटतात म्हणजे 15,000 रुपयाचे प्रोडक्ट देते सनेज तुम्हाला. हॅलो. आणि शिवाय तुम्ही सोनं घेऊन विकत राहणार आहे का? नाही सर. नाही ना. स्वतःसाठी वापरतो. मग हे प्रोडक्ट तुम्ही स्वतःसाठी वापरू तर शकतात पण हे लोकांना पण देऊ शकतात. आणि लोकांना देऊन त्याच्या बदल्यात पैसे कमवू शकतात. हॅलो. समजतंय का? हे रिअल फायदा आहे. आता मी तुम्हाला एक ऑफर सांगतो जे सनेजच्या सगळ्या डिस्ट्रीब्युटरने केली पाहिजे. कुंदन सर ही प्रत्येक डिस्ट्रीब्युटरने केली पाहिजे. बापू सर, अश्विनी मॅडम, भारती मॅडम, सुनंदा मॅडम, वर्षा मॅडम व्हिडिओ ऑन करा. ही सनेजच्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरनी ऑफर केली पाहिजे. मी प्रत्येक मंथला हे टार्गेट ठेवत असतो ही ऑफर मला करायची आहे. कोणती? कन्सिस्टन्सीची. मग आज बघा कन्सिस्टन्सीची ऑफर आपण 13,000 15,000ची पकडूयात. कितीची? लमसंगी 13 ते 15,000ची पकडूयात. तुम्ही उदाहरणार्थ 15,000 रुपयाचे प्रोडक्ट सनेजमधून घेतले प्रत्येक महिन्याला. कशासाठी घेतले? काही प्रोडक्ट स्वतःसाठी वापरण्यासाठी आणि काही प्रोडक्ट्स लोकांना शेअर करण्यासाठी. एक माणूस महिन्याला 15,000चे प्रोडक्ट इझिली शेअर करू शकतो. करू शकतो का प्रिया मॅडम? इझिली प्रोडक्ट समोरच्याला नातेवाईकांना रिलेटिव्हला देऊ शकतो का? देऊ शकतो कुंदन सर 15,000 रुपयाची महिन्यात.
नाही देऊ शकत? 15,000चे प्रोडक्ट घेऊन समोरच्याला मार्केटमध्ये देऊ शकतो का नाही देऊ शकत? येस सर. देऊ देऊ शकतो ना? शकतो सर. देऊ Yes. शकतो. आता ही नीट लक्ष देऊन ऐका. 15,000 रुपये सनेजमध्ये तुम्ही दिले. किती? 15,000 रुपये. 15,000ची तुम्ही कन्सिस्टन्सी घेतली अशी पकडा. तर तुम्ही 15 किती कमवू शकतात मी ते तुम्हाला सांगतो. फक्त स्वतःचे कन्सिस्टन्सी. तर 15,000 मध्ये कंपनी तुम्हाला कितीचे प्रोडक्ट देते एमआरपीनी? हॅलो, किती देते माहिती का? कितीची? नियर अबाउट 19,000 रुपयाची. कितीचे? 19. कितीचे? 19,000चे. 19,000चे. 15,000 रुपये तुम्हाला डीपी मध्ये दिले आणि तुम्हाला एमआरपीने 19,000चे प्रोडक्ट भेटले. फायदा आहे का नुकसान आहे? फायदा आहे सर. प्लस तुम्हाला त्याच्यावर फ्री प्रोडक्ट्स. कोणते प्रोडक्ट्स? फ्री प्रोडक्ट. फ्री प्रोडक्ट. हे फ्री प्रोडक्ट्स तुम्हाला भेटलेत 2,250 रुपयाचे. कितीचे? लिहून घ्या. 2,250 रुपयाचे फ्री प्रोडक्ट्स. फ्री प्रोडक्ट्स भेटले तुम्हाला. त्याच्या पाठीमागं तुमच्या अकाउंटला कॅशबॅक हा नियर अबाउट येतो. कॅशबॅक हा नियर अबाउट येतो 400, 500, 600 रुपयेपर्यंत. म्हणजे तुमच्या आयडीवर जसा जेवढा जसा व्हॅल्यूम असतो. जर तुम्ही 10% असेल तर 750 रुपये. तुम्ही जर 12% असेल तर 950 रुपयापर्यंत येतो. तरी पण कॅल्क्युलेशन पकडा. एक तुम्हाला 750 रुपये कॅशबॅक आला याच्यावर. किती रुपये? 750 रुपये 750. कॅशबॅक. टोटल फायदा किती झाला बरं? 2,250 आणि 750 हे झाले 3,000 आणि हे 4,000. बरोबर? 3 आणि 4 किती झाले? 7,000 रुपये. किती मध्ये? 15,000 मध्ये. किती मध्ये? आता या 8,000 पर्यंत पण होऊ शकतात बरं का. मी कमी कमी सांगतोय तुम्हाला एकदम टेंटेटिव्ह. 8,000, 7 ते 8,000 मध्ये होतो. पण टोटल तुम्हाला फायदा किती झाला? प्रॉफिट टोटल 7,000चा. तुमचे गेले किती? 15. आता एखाद्या व्यक्तीने काय केलं आशा मॅडम, जसं उदाहरणार्थ एखादा किराणा दुकानदार असतो. त्याच्याकडे 1 लाख 2 लाख रुपये तो इन्व्हेस्टमेंट ठेवतो त्याच्या दुकानामध्ये माल भरण्यासाठी. अशामध्ये माल भरण्यासाठी. कपड्या दुकानदार काय करतो? रिइन्व्हेस्टमेंट ठेवतो. म्हणजे असं नाही, एखाद्या सनेजमध्ये व्यक्तीने कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये फक्त 15,000 30,000चे प्रोडक्टची रिइन्व्हेस्टमेंट ठेवली. ज्यांनी 15,000 रुपये सनेजमध्ये लावले आणि त्या 15,000 रुपयाचं रोटेशन केलं. महिन्याभरामध्ये ते प्रोडक्ट विकले, त्या पैशाला हात नाही लावला. 15,000 मध्ये त्याला 7,000 प्रॉफिट झाला वरचा. ते 7,000 रुपये त्यांनी प्रॉफिट काढल्या, परत 15,000 रुपये दुसऱ्या महिन्यात परत कशामध्ये 15,000चे परत सनेजमध्ये काय भेटले? कन्सिस्टन्सीमध्ये प्रोडक्ट घेतले. कितीमध्ये? परत कुंदन सर काय केले त्यांनी? 15,000ची कन्सिस्टन्सीमध्ये प्रोडक्ट घेतले. परत त्याला प्रोडक्ट कितीचे भेटले? 19,000चे. 2,250चे काय झाले? फ्री प्रोडक्ट. 750 रुपयाचा काय आला? कॅशबॅक. 7,000 रुपये काय आला? टोटल प्रॉफिट. तिसऱ्या महिन्यात परत त्यांनी किती दिले? 15,000. परत त्याला 19,000 रुपयाचा प्रॉफिट. हा 19,000ची एमआरपी प्रोडक्ट, 2,250 रुपयाचे फ्री प्रोडक्ट्स, 750 रुपयाचा कॅशबॅक आणि 7,000 टोटल प्रॉफिट. चौथ्या महिन्यात परत ते किती दिले? 15,000 रुपये. परत 19,000 रुपयाचे एमआरपी प्रोडक्ट्स, 2,250 रुपयाचे फ्री प्रोडक्ट, 750 रुपयाचा कॅशबॅक. टोटल फायदा किती झाला? परत 7,000चा टोटल. आता त्याचे 4 महिन्याचे गेले किती? हा रवींद्र सर, 4 महिन्याचे गेले किती? 60,000. किती गेले कुंदन सर? 60,000 सर. कोण म्हणलं तुम्हाला 60,000 दिले? 15,000 रुपये गेलेत. कारण त्यांनी प्रत्येक महिन्याला तेच 15,000 रुपये रिपीट केलेत. समजते का? त्यांनी 60,000 रुपये नवीन नाही आणले. त्यांनी तेच 15,000 रुपयाचे प्रोडक्ट आशा मॅडम विकले आणि तेच 15,000चे परत कॅश आल्याच्या नंतर परत तेच 15,000ची ऑर्डर मारली. येस. नवीन 60,000 रुपये नाही आणले त्यांनी 15,000 रुपये. आता त्यांनी कमवले किती ते बघा. प्रत्येक महिन्याला त्यांनी 7,000 रुपये कमवलेत. म्हणजे 4 महिन्याचे किती कमवले त्यांनी? 7 चोक किती कमवले? 28,000 रुपये त्यांचा प्रॉफिट. त्याचे गेले किती होते? फक्त 15,000 रुपये. तेच त्यांनी रोटेशनला ठेवले. दुकानदार लोक 2-2, 3-3, 4-4, 5-5, 7-7 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतात 10% साठी. सनेजमध्ये फक्त 15,000चे प्रोडक्ट त्यांनी घेतले. कितीचे? 15,000चे प्रोडक्ट घेतले आणि 15,000चे प्रोडक्ट फक्त रोटेशन ठेवलं त्यांनी. तर त्याचे टोटल 4 महिन्याचा प्रॉफिट किती झाला? 28,000चा. आणि 5व्या महिन्यामध्ये त्याला नियर अबाउट भेटतात 13,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री. कितीचे भेटतात? 13,000. आणि ही कन्सिस्टन्सी होऊ शकतं 13,000 ते 15,000 मध्ये होती. तुमच्या पीव्हीवर होत असतील. त्याच्यामध्ये आयडीवर 7,500 पीव्ही कॅल्क्युलेट झाली पाहिजे. किती पीव्ही झाले पाहिजेत?
7,500. 7,500 PV. मग 7,500 PV जर तुम्ही फक्त आकाश सोन्याचे केलं, एखाद्या व्यक्तीने फक्त टार्गेट ठेवला आकाश सोना घेतली, कुंदन सर, आकाश सोन्याला किती PV आशा मॅडम? 1150. 900. छोट्याला 980 आहे, मोठ्याला 1700. 800 समथिंग 830 PV आकाश सोना जे छोट्याला आता विचारते. ओके, मग एखाद्याने जर कॅल्क्युलेशन केलं फक्त आणि फक्त आकाश सोना घेतल्या, किती आकाश सोना घेतल्या? 1,250 रुपयाला त्याची आकाश सोना आहे आणि त्यांनी 7 आकाश सोना घेतल्या. तर 7 आकाश 1,250 रुपयाला आकाश सोना आहे आणि त्यांनी 8 आकाश सोना घेतल्या. किती म्हणजे किती झाल्या त्या? 10,000 रुपयाच्या फक्त. कितीच्या? 10,000 रुपयाचे. किती झाल्या? 10,000. आणि त्याने कॅल्क्युलेशन केलं महिन्याभरामध्ये त्या आपल्याला किती आकाश सोना विकायच्यात? 8 आकाश सोना सेल करायच्यात. किती आकाश सोना विकू नाही शकत? शेअर नाही करू शकत का डेमोवर? इझिली. 8. अरे 1000 प्लस 1000 काम करणारे प्रोडक्ट आहे. आतापर्यंत आपण लाखो रिझल्ट घेतले त्याचे, लाखो. बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर पर्यंतचे आजार रिकव्हर होण्यासाठी सगळ्यात मोठं प्रोडक्ट काम करतंय. प्रोडक्ट शेअर करायला काय पाहिजे? फक्त नॉलेज. आकाश सोना डेमो 10,000 मध्ये पण 8,000 7,500 रुपयाची कन्सिस्टन्सी होऊ शकते. किती? 10,000. 10,000 मध्ये 11,000 रुपये कॅल्क्युलेशन करा. मी म्हणतोय तरी पण त्याला प्रॉफिट किती झाला? 28 आणि 13,000 रुपयाचे त्याला 5व्या महिन्यामध्ये प्रोडक्ट फ्री भेटले. कितीचे? म्हणजे 28 आणि 13 किती झाले? टोटल 41,000. किती झाले? 41,000. मला बिझनेस सांगा 15,000 रुपये लावून 41,000 रुपये कमवता येतात? कुठंच नाही. आहे का कोणता? नाही. बरं चला कॅल्क्युलेशन करा. प्रत्येक महिन्याचे 5,000चे प्रोडक्ट तुम्ही खाल्ले, 10,000चे प्रोडक्ट शेअर केले. कितीचे? तुमचे याच्यामधले असं पकडा 15,000 आणि प्लस 15,000 रुपये प्लस 20,000 रुपये म्हणजे तुमचे गेले किती? 45,000. 45,000 मध्ये 41,000 प्रॉफिट देणारे कोणते बिझनेस आहे? तुम्ही 5,000चे स्वतःच्या घरासाठी वापरले. चला, 10,000चे प्रोडक्ट शेअर केले तरी पण 45 मध्ये तुम्ही किती कमवताय? 41,000. आणि जो ऍज अ बिझनेसमॅन अँगलने उतरतोय ना, ते 15,000 रुपयाचे प्रोडक्ट अख्खे शेअर करणार, काही घरामध्ये वापरणार, उलट्या एक्स्ट्राचे 5 रुपयाचे ते घरामध्ये वापरणार. तो त्याच्या आयडीची कन्सिस्टन्सी करणार. 15,000 PV ची 7,500 PV ची कन्सिस्टन्सी घरच्या एखाद्या आयडीवर करणार, फॅमिलीच्या एखाद्या आयडीवर करणार. 2,500 PV स्वतःच्या आयडीवर जे स्वतःसाठी प्रोडक्ट वापरणार आणि 7,500 PV चे प्रोडक्ट हे लोकांना शेअर करण्यासाठी घेणार. आणि ही ऑफर तुम्हाला आजच्या दिवशीसाठी शेवटचा दिवस आहे, नाही तर काही पुढच्या महिन्यापासून बघू. आता सर नेक्स्ट मंथ मध्ये बघू, पुढच्या महिन्यात बघू, झालं तर असं तसं. अरे कल करे सो आज कर, आज करो सब, पल में प्रलय हो जाएगा, बोरे करेगा कब. जो भगवंतानी चान्स आता दिलेला आहे, होऊ शकतं ही मीटिंग डोळे खोलणारी असू शकते, ही मीटिंग तुमचं लाईफ चेंज करणारी असू शकते, ही मीटिंग तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकवणारी असू शकते. आजची मीटिंग त्याच्यामधनं तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. आता विचार करा, प्रॉफिट आहे का नाही 41,000चा, आणि जर भागिले जे 4 केले तर प्रत्येक महिन्याला तुम्ही 10,000 रुपये कमवले. अरे 10,000 रुपये कमवायलात ना, ते क्रेडिट कार्ड वाल्याला विचारा, उन्हात आणाचं बिचार हिंडत आहे, फोन करते 10-10 ठिकाणी, 15-15 ठिकाणी, 8-8 तास ड्युट्या करते 10-15,000 टिकल्या कमवण्यासाठी. आणि दिवसाला माणसाने एक जरी आकाश सोना शेअर केली, मी म्हणतो 3 दिवसातून एक आकाश सोना जरी शेअर केली, 15 मिनिटाचा आकाश सोना शेअर करायला लागते. हॅलो, काय त्रास आहे तुम्हाला? गुडघेदुखीचं का? भरपूर सारे लोकांचे रिझल्ट घेतले आकाश सोनावर. तुम्हाला आकाश सोनाचे काही व्हिडिओ टाकतो ते पाहून घ्या. युट्यूबला सर्च केलं आकाश सोना प्रोडक्ट रिझल्ट आणि त्याला ते व्हिडिओ टाकले. मार्केटमध्ये आतापर्यंत एवढे पैसे खर्च केले, एक शेवटची घेऊन बघा. आकाश सोना सुरुला गोरिंग काय अजून सप्लिमेंट त्याला जे नीडेड प्रोडक्ट ते दिले, झाला ना बिझनेस. फक्त स्वतःच्या खरेदीवर. तुम्हाला कोण म्हणतं 2-2, 3-3, 5-5 लाख रुपयाचे प्रोडक्ट शेअर करा? अजिबात नाही. कन्सिस्टन्सीवर जरी केलं तुम्ही, आता काही हुशार लोक असतील ना, ते नवरा बायकोच्या दोन्हीच्या आयडीवर 15,000-15,000ची कन्सिस्टन्सी करू शकतात. मग 41 आणि 41 किती झाले? 82,000 रुपये. किती? 80,000 पकडा. 80,000चा प्रॉफिट किती मध्ये? 30,000 मध्ये. 15,000ची बायकोच्या आयडीवर कन्सिस्टन्सी, 15,000ची नवऱ्याच्या आयडीवर कन्सिस्टन्सी. 80,000 रुपये 80,000 रुपये 4 महिन्याचे, म्हणजे महिन्याला किती पडले? 20,000 रुपये. किती? 20,000 रुपये. आता विचार करा. आता नेट हे सांगितलं मी तुम्हाला स्वतःचा फायदा. कशाचा फायदा सांगितला?
कशात सांगितला? स्वतःचा. स्वतःचा. आता दुसरा फायदा मी तुम्हाला समजून सांगतो कुंदन सर. तो म्हणजे तुमच्या टीम मध्ये जर तुम्ही तसे लोक जर तयार केले जे कन्सिस्टन्सी रेग्युलर करतात. काय करतात ते? कन्सिस्टन्सी रेग्युलर करतात ते. आणि तुमच्या टीम मध्ये फक्त कन्सिस्टन्सी मध्ये बिझनेस आणणारे, आज तुम्ही बिझनेस मध्ये आले आणि तुमच्या टीम मध्ये असे 4 लोक आले, जे 4 लोक 7,500 ची कन्सिस्टन्सी करतात. किती? 7,500 PV ची कन्सिस्टन्सी करतात ते. तर तुमच्या स्ट्रक्चर मध्ये नियर अबाउट 30,000 PV कॅल्क्युलेट होतात. ह्या 4 लोकांना पण त्याचा फायदा भेटणार आणि तुम्हाला त्याच्या पाठीमागे 3 ते 5 रुपये येणार. पण आता खराब आहे गेम बघा. या 4 लोकांत पुढे 4 लोक आले म्हणजे 16 लोकांचं नेटवर्क झालं. किती लोकांचं? 16. सर्व्हिस जर कॅल्क्युलेटर काढा, 16 लोकांचं नेटवर्क झालं आणि 16 लोकांनी 7,500 PV ची कन्सिस्टन्सी केली. आता किती PV झाली बरं? सोळा गुणिले 7,500 1,20,000. 1,20,000 20,000 PV चा बिझनेस. 1,000 20,000 1,20,000 PV चा 1,20,000. बिझनेस. म्हणजे नियर अबाउट 2 लाखाचा धंदा. म्हणजे तुमचा चेक येणार 20,000 रुपयाचा कॅशबॅक कंपनीकडनं. या 16 लोकांना हे जे फायदे तुम्हाला सांगितले हे भेटणार 30-40,000 रुपये कमवायचा चान्स फक्त स्वतःच्या खरेदीवर, स्वतःच्या पर्चेसिंगवर. आणि तुम्ही जर समजा उदाहरणार्थ तुम्ही स्वतः तुमच्या मिसेसचा तुमचा स्वतःचा किंवा तुम्ही सिंगल जरी आयडी क्रिएट करताय तर हे 20 आणि ते 20 किती झाले? 40,000 रुपये. फक्त कशावर? 16 लोकांचे नेटवर्क आहे. हे फक्त कन्सिस्टन्सी करेल, दुसरं काहीच नाही. या 16 इंटू जर 4 केले तर 64 लोकांचं नेटवर्क झालं. किती लोकांचं? 64 लोकांचा. 64 लोक प्रवृत्त होऊ राहिले कन्सिस्टन्सी करण्यासाठी तुमच्या टीम मध्ये. 7,500 किती झाले? 4,80,000. 4,80,000 PV. नियर अबाउट धंदा झाला 8 ते 9 लाखाचा. हॅलो, तुमचा महिन्याचा पेआउट येणार 1,00,000 रुपये. मला कळलं माझ्यासारख्या येड्या विषयाच्या डोक्यात कोणतरी टाकलं आणि मी तुमच्या डोक्यात टाकतोय. तुम्हाला पण ते लोकांच्या डोक्यात टाकायचंय. शाळेमध्ये शिक्षक काय करतात? 2 + 2 किती होतात? 4. कोणाला शिकवतात? बोला. पोरांना. ते पोरं कोणाला शिकवतात? मोठे झाल्यावर त्यांच्या पोरांना. ते पोरं कोणाला शिकवतात? त्यांच्या पोरांना. अशी विधी परंपरा चालत आलेली की नाही आतापर्यंत? हीच परंपरा पुढे न्यायची. 1,00,000. आता हे 64 इंटू जर 4 केलं तर किती लोकांचं नेटवर्क झालं? किती झाले? 256. 256. 256 लोकांनी 7,500 PV ची कन्सिस्टन्सी केली. 250 लोक स्टेटस टाकलं तरी 300-400 लोक मुलगे बघत आहेत. 256 इंटू जर 7,500 PV केले तर किती झाले? 19,20,000 PV. म्हणजे धंदा झाला नियर अबाउट 35 ते 40 लाखाचा. तुमचा प्याव तिथं जनरेट होणार 3-3.5 लाख ते 4 लाख रुपये महिना. हॅलो, हे ज्याला समजलं ना त्याला समजलं. ज्याला नाही समजलं ना त्याच्या टारक्याच्या वरून झालं. त्याने नाही तर माझंच व्हायचं सर, लोकांचं कधी व्हायचं? तू तसाच बस, करणारे करून जाणार आहेत. 256 इंटू जर 4 केलं तर 1,024 लोकांचं नेटवर्क झालं. 1,024 इंटू जर 4 केले तर किती PV झाले? 1,024 इंटू 7,500 PV 76 किती झाले? 76,80,000. 76,80,000 PV चा धंदा. याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर नियर अबाउट 1.5 कोटीचा बिझनेस. 1.5 कोटीचा बिझनेस म्हणजे तुमचा प्याव तिथं निघणार 15 लाख 15. रुपये. किती निघणार? 15 लाख रुपये. आपल्यासारखे येडे 1,000 लोक बघायचे ज्याला पैसे कमवायचे. किती लोक बघायचे? 1,000 मार्केटमध्ये किराणा दुकान नसेल का 1,000? आहे ना. अरे ते 20-20 हजाराचे कोलगेट विकतात मार्केटमध्ये महिन्याला. काय भेटतं त्यांना? एक कोलगेट फ्री फुकट सुकटत असेल त्याच्यावर. 100 रुपयाची कोलगेट विकल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे त्यांना 6 रुपये राहतात.
किती रुपये? 6 रुपये. 3 ते 6 रुपये एका कोलगेट पाठीमागं फक्त. आणि त्याच्यासाठी पण त्यांना क्वांटिटी मध्ये ते कोलगेटचा बॉक्स घ्यावा लागतो. 100 कोलगेटचा बॉक्स घेतल्याच्या नंतर त्यांना 6 रुपये एका कोलगेट पाठीमागे राहतात. समजतंय का? हा धंदा आहे. असेच लोक येडे म्हणले होते. एक जण आला म्हणला, मी असं एक मशीन बनवणार ज्याच्यामध्ये ना एक कार्ड घ्यायचं, ते कार्ड टाकायचं. काय घ्यायचं? कार्ड घ्यायचं आणि कार्ड टाकायचं, पैसे येतील. लोक त्याला म्हणले, पागल आहे तू, असं कुठं होतं का? काय म्हणले? पागल आहे तू, असं कुठं होतं होतं. का? नाही होणार. असं काय होणार? नाही. आज एटीएम आहे का नाही? येस सर. एक जण म्हणला, मी बाटलीत पाणी टाकून विकणार. लोक म्हणले, पाणी ब्रह्म आहे, विकलं नाही पाहिजे. आणि कोण घेणार तुझ्याकडून विकत? जगात सगळीकडे फुकट पाणी आहे. एक येडा झाला, त्यांनी पाणी बाटलीत पाणी टाकून विकलं. आज मार्केटमध्ये लोक बिस्लरी पितात, पिंजले पितात, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स बॉडीमध्ये टाकतात, पाण्यात टाकतात का नाही टाकत? पाणी फुकट होतं. पण एक माणूस येडा होता, त्याने ठरवलं, झालं. एक जण आहे ना, विमान बनवत होता. त्याला मी लोकांना हवेत उडवणार. लोक म्हणले, पागल आहे तू. 2-3 लोक आले त्याच्या समोर, कुंदन सर असे दगड हवेत मध्ये घेतला आणि फेकला. हे बघ उडतं का बघ दगड, आणि तो माणसं उडवायला चालला. आज विमान आहे का नाही? 16 वर्ष लागली पण बनवलं. मग मी म्हणते 1024 लोकांची तपश्चर्या करायला तुम्हाला 16 वर्ष लागू द्या. कोण तुम्हाला 16 वर्षात 15 लाख महिन्याला देणार आहे? नाही देणार. कुठून येणार आहे? नाही. कुठून येणार आहे? 16 वर्ष विमान बनवायला लावले ना. किती काय बनवायला लावले? 16 वर्ष 16 वर्ष विमान बनवायला लावले. विमान बनवायला लावले ना. काय भेटलं का त्याच्यात नाही. तुम्हाला? नाही ना. पण जर मी म्हणतो 16 वर्ष तर नाही लागणार, इथं एवढे वर्ष तर लागणार नाही. पण जर ध्येय ठरवलं तर लय मोठं होऊ शकतं. मी म्हणतो नाही, पण जर 64 लोकांची टीम जर क्रिएट केली तरी पण तुम्ही महिन्याला तुमच्या पद्धतीने कमवू शकता. पण फर्स्ट प्रायोरिटीवर जो प्रोडक्ट शेअर करू शकतो, ज्याला माहिती आहे, जो कन्सिस्टन्सी मारू शकतो, तोच लोकांना सांगू शकतो कन्सिस्टन्सी कशी मारायची असती. पण काय, मी नाही बोलणार, मी फक्त सांगणार, मी फक्त उंटावून शेळ्या हाकणार, मी फक्त समोरच्याला सांगणार, पण मी नाही मारणार. तर त्या व्यक्तींसाठी हे नाहीये, तुमच्यासाठी ते नाहीये. तुम्ही आपले प्रोडक्ट घेत राहा. कधी मधी अमावस्या पौर्णिमेला तुमचं चेक कधी येणार, अमावस्या पौर्णिमेला. पण जर तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही आज तुमची कन्सिस्टन्सी शेवटचा दिवस आहे, मारा. 5,000ची मारा, 2,500ची मारा. लय गरीब असाल तर, लय पैशाची वरतांड असेल तर 1250 पिवचे करा. आणि असन मोठे स्वप्न, व्हिजन, मिशन असन चांगलं तर 7,500 पिवची कन्सिस्टन्सी कव्हर करा. महिन्याला फक्त 15,000 रुपये तुम्हाला येणार का? 15 लाख रुपये कमवून देणार ते, लक्षात घ्या. हॅलो, काय बोललो मी? काय बोललो मी? आता 15,000 1000 रुपये 15 येणार लाख. का? 15 लाख रुपये होऊ शकतात ठरवले तर. समजतंय का? किती? 15 लाख रुपये. आज मी महिन्याला 2 लाख रुपयाच्या चेक पर्यंत पोहोचलोय. हेच फॉर्म्युला आहे, हेच कन्सेप्ट आहे. अशोक सरांचा आज कन्सिस्टन्सीवर 30-40 लाखाचा चेक येतोय. कन्सिस्टन्सीवर, फक्त कशावर? कन्सिस्टन्सीवर. समजते का? आणि एक येडं म्हणतं होईल का? माझ्याकडे पैसेच नाही, आणि माझ्याकडे कुठून आणायचे पैसे मी? ते 15,000 ठीक आहे सर. अरे धंद्यासाठी, बिझनेसमॅन लोक बघा पैसे लावतात का नाही लावत? लावतात ना. किराणा दुकानदार बघा, तुम्ही कपड्यात दुकानदार बघा. एखादा आज नसेल ना विश्वास बसत, एखाद्या दुकानात जाऊन आणि त्याला विचारा किती इन्व्हेस्टमेंट केली भाऊ. हॉटेलमध्ये जा एखाद्या, किती इन्व्हेस्टमेंट केली. त्या दिवशी मी त्या दिवशी मी रवींद्र सर एका चहाच्या टपरीवर गेलतो, चहाच्या दुकानावर. त्यांना म्हणलं किती रुपये घेतले म्हणजे किती रुपये लागले तुम्हाला हे फ्रँचायझी चालू करायला चहाची? मी नाव नाही घेणार, पण ते म्हणले, बोले 20-1 लाख रुपये लागले. म्हणलं मग चांगलं परवडत असेल 20 लाख रुपये. 20 लाख रुपये लावून काय विकायचं? चहा. काय विकायचं आशा मॅडम? चहा. 20 लाख रुपये लावून काय विकायचंय? चहा. चहा. आणि मी त्यांना विचारलं 20 लाख रुपये लावले, मग परवडत असेल तुम्हाला? ते काय सांगू, जेवढे येते तेवढे खर्च होते. म्हणलं कसं बरं असं? ते कधी कप्प फुटत येत, कधी दूधच नासत, कधी साखरेला मुंग्या लागत आहेत. कधी साखरेला मुंग्या लागत आहेत, कधी खराब होतो, कधी चहाच खराब होतो, कधी त्या चहामध्ये साखर जास्त होती, कधी साखरच पडत नाही.
हे धंद्याचे प्रॉब्लेम्स आहेत. आता तुम्हाला आकाई सोनामध्ये आकाई बेरी किती टाकायची याचं काही घेणं देणं नाही का? नाही. हा सी बघतो याच्यामध्ये ब्ल्यू बेरी किती टाकायचे काही घेणं नाही का? साबणामध्ये कंटेंट चंदन साबणामध्ये चंदन साबण तुम्हाला एवढं टाकायचं काही घेणं नाही का? तुम्हाला प्रोडक्ट बनवायचे आहेत का? नाही ना? प्रोडक्ट बनवायचे आहेत का? नाही. नाही. फक्त करायचं काय? प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज शेअर करायचे. आज विराट कोहली, अमिताभ बच्चन हे काय करतात? काय करू राहिले? Advertise. ऍडव्हर्टाईजच ना. येस हा? सर. शाहरुख खान बरोबर, शाहरुख खान असेल किंवा बाकीचे वेगवेगळे सेलिब्रिटी असतात, अजय देवगण विमलची ऍडव्हर्टाईज करतात. त्यांच्या तब्येती कशा येतात आणि जे खात त्याची तब्येत कशी आहे ते तुम्हाला वाटते विमल खात असेल? ऍडव्हर्टायझिंगचे पैसे भेटतात त्यांना. समजतंय का? कशाची? ऍडव्हर्टायझिंग. Advertising. आणि ऍडव्हर्टायझिंग त्यांना वाटत नाही. चड्डी बनियांची ऍडव्हर्टाईज करतात सैफ अली खान, सलमान खान. समजतंय? त्याच्याकडून ते करोड रुपये कमवतात. मग आपण सनीच्या प्रोडक्टची, हेल्थच्या प्रोडक्टची, लोकांच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची ऍडव्हर्टाईज नाही करू शकत का? आणि चांगल्या गोष्टींचा त्रास असतो, चांगल्या गोष्टी सांगाव्या लागतात. दूध चांगलं आहे का दारू? दूध. काय विकायला जावं लागतं किंवा दारासमोर काय येतं? दूधवाला. तुम्हाला कधी असं वाटलं का कॅन मध्ये दारू आली विकायला? काय दारू घ्या, दारू दारू घ्या. कशी आली? दूधच आलं ना. दूध आलं. चांगल्या गोष्टी विकायला त्रास असतो आणि तिकडे लाईन लावून घेणार. घरातले भांडी विकून घेणार. हॅलो, घरातले भांडी विकून घेणार. भीक मागून दारू पितात लोक. असे पण समाज आहे. आहेत सर. आहेत आणि त्या लोकांना आपण बाहेर काढू शकतो. आपल्याकडे अँटी ऍडिक्शन प्रोडक्ट्स आहे, आपल्याकडे आकाईसोन आहे, आपल्याकडे सिबोक्थॉन आहे, सगळे ज्यूस आहेत आपल्याकडं. ॲलोथ्री फळ आहे. हा, एखादं जाड दिसलं की वजन कमी व्हायचं प्रोडक्ट आहे, एखादं लुकडं दिसलं की वजन वाढायचं प्रोडक्ट आहे विदाऊट साईड इफेक्ट. हा, एखाद्याला शुगर आहे तर शुगर कमी करण्यासाठी प्रोडक्ट आहे, एखाद्याला शुगर कमी असेल तर वाढवण्यासाठी प्रोडक्ट आहे, एखाद्याला बीपी तर बीपी कमी करण्यासाठी प्रोडक्ट आहे, बीपी कमी आहे तर जास्त करण्यासाठी प्रोडक्ट आहे. अजून काय पाहिजे? थायरॉइड आहे, थायरॉइड मध्ये वजन वाढतंय तर त्याच्यासाठी प्रोडक्ट आहे, गायनेटिकचे प्रॉब्लेम येतात त्याच्यासाठी प्रोडक्ट आहे, मुलांसाठी प्रोडक्ट आहे, मुलं होत नाही त्याच्यासाठी पण प्रोडक्ट्स आहेत. अजून काय पाहिजे? हॅलो, काय पाहिजेत? हा, आणि सगळ्यात जास्त आजार होता ते पाण्यामुळे, ते पाण्यासाठी पण प्रोडक्ट आहे. काय द्यायचं अजून? काय यायचं राहिलं? आता विमान आणायचं, विमान बनवा, विमान विका. काय आणायचं राहिलं अजून? सगळंच आपल्याकडं. सकाळी उठल्यापासून तोंडात ब्रश घालण्यापासून, अरे लोक म्हणत होते सर फायबरचा ब्रश नाही, आपण बांबूचा ब्रश आणलाय. संध्याकाळी सर रात्री झोप येत नाही, नाश्त्यावर आणलंय. पोट साफ होत नाही, त्रिफळ आणलंय. अँटी एजिंग प्रोडक्ट्स आणले आपण, ग्लुटाईज प्रोडक्ट्स आणले, गोरं व्हायचं सुंदर दिसण्यासाठी प्रोडक्ट्स आणले, साबण आणले, सगळी प्रकारचे प्रोडक्ट्स आणलेत. फक्त त्या प्रोडक्टचा अभ्यास आणि स्टडी आणि हे जर पॉवरफुल लेवलचा असेल तर आपण क्रांती करू शकतो. आणि मला असं वाटतंय ही जी कन्सिस्टन्सी ऑफर आहे ना सगळ्यांनी सिरियसली घ्या. ही जी ऑफर आहे ना सगळ्यांनी सिरियसली घ्या आणि टार्गेट ठेवा 7,500 PV कन्सिस्टन्सी कंप्लीट करायची. 7,500 किती कमवायचा चान्स आहे राजानो? 41,000. 60,000 नाही गेले, 15,000 गेले. 15,000 रुपये फक्त महिन्यात रोटेट ठेवले. 15,000 मध्ये 40,000 रुपये कमवू शकतो तो व्यक्ती. किती रुपये? 13,000चे 5 महिन्यात प्रोडक्ट फ्री येतात. कोण देतं? कोणीही नाही देणार. त्यामुळं टार्गेट ठेवा. मी म्हणतो कर्ज काढा, लोन काढा, कन्सिस्टन्सी कव्हर करा आणि टार्गेट ठेवा. 15 दिवसात पुढचे प्रोडक्ट शेअर करायचे, 15 तारखेला परत 1 तारखेला 2 तारखेला परत कन्सिस्टन्सी मारायची. बापू सर तरी पण 40-41,000 रुपये कमवू शकतात. 15,000 रुपयाची ऍडजस्ट करायची, कन्सिस्टन्सी ऑर्डर मारायची. काय मारायची? कन्सिस्टन्सी ऑर्डर मारायची. पुढच्या ना सेल पाहिजे मी म्हणतो जास्त पीवी नाही करायची, फक्त 7,500 रुपयाची कन्सिस्टन्सी करायची. महिन्याला जसे प्रोडक्ट लागतात तसे घेतात ना, त्याच्यापेक्षा एक खट्टी घ्या आणि महिनाभर प्रोडक्ट शेअर करत बसा ना. समजतंय का? हे फक्त कन्सिस्टन्सी सांगितली. आता जॉईनिंगचा धिंगाणा तर वेगळा आहे. तुम्ही जे जॉईनिंग करणार, जे नवीन लोक येणार, ते नवीन लोकांनी बिझनेसमध्ये आणणार, त्या लोकांना वेगळं इन्कम. मी फक्त कन्सिस्टन्सीचं इन्कम सांगितलं तुम्हाला आज. एवढी मोठी ताकद आहे. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ द बिझनेस. हे ज्याला समजलं त्याला समजलं. तर किती लोक तयार आहेत? सर यस सर, आज क्लिअर झालं नेमकी कन्सिस्टन्सी काय बरं.
आज कळलं की कन्सिस्टन्सीचे फायदे काय होऊ शकतात. व्हिडिओ ऑन करा, मला बघू द्या. आणि तुम्ही लोक खरंच लकीत की तुम्हाला ते ऐकायला भेटलं, आणि जे लोकांनी नाही ऐकलं ते आणलं की असं समजा. मोनाल मॅडम, काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकतं बरं अशी कन्सिस्टन्सी केली तर? तर अशी कन्सिस्टन्सी जर केली तर लोकांना म्हणजे फायदे तर भरपूर होणार आहेत आणि प्लस कन्सिस्टन्सी पण रेग्युलर होतील. हम्म. सांगायची पण गरज नाही पडणार कारण बेनिफिट जर एकदा घेतले, कारण मी स्टार्टिंगला बिझनेस अँगलनी नव्हते उतरले, त्यावेळेस मी कन्सिस्टन्सी मार्फतच बिझनेस चालू होता माझा 1 ते 1.5 वर्ष पूर्ण. क्या बात. आणि हम्म. नंतर ज्यावेळेस म्हणजे प्लॅन सुद्धा मला माहित नव्हता, मीटिंग कधी अटेंड नव्हती केली. म्हणजे तुम्ही फक्त पण फ्री प्रोडक्ट भेटायचे म्हणून कन्सिस्टन्सी करत होते है ना? सर यस 5,000नीच करायचे पण रेग्युलर करायचे मी. आणि म्हणजे प्रिया मॅडम माझ्या फॉलोअप मध्ये होत्या, अपलाईन वगैरे दुसरं कुणीच माहित नव्हतं मला. आणि बिझनेस म्हणजे मीटिंग वगैरे ह्या गोष्टी काहीच माहित नव्हतं. पण मग फ्री प्रोडक्ट द्वारेच, आणि प्रोडक्ट चांगले होते. मेन तर प्रोडक्ट जसं तुम्ही म्हटले, ब्रश पासून तर सगळं झोपण्यापर्यंत हे प्रोडक्टचे रिझल्ट मी हळूहळू घेतले. त्यानंतर मग मला जास्त सांगायची मग नंतर गरज नाही पडली की बाबा होऊ शकते याच्यातून. क्या बात तसं आहे. या प्रकारे जर बघा आपण मॅडम, मी दिले. 1.5 वर्ष फक्त कन्सिस्टन्सी केली. 1.5 वर्ष कन्सिस्टन्सी मध्ये सातत्य ठेवलं. बिझनेस माहित नव्हता, काही माहिती नव्हतं. आणि ज्याच्यानंतर ज्यावेळेस बिझनेस का आला त्यावेळेस तू पण लेवलला उतरला, काम करू राहिल्यात, आज फील्डवर करू राहिल्यात. थायलंड टार्गेट अचीव्ह केलं. बरं एकट्याच अचीव्ह नाही केलं, मिस्टरांचं पण अचीव्ह केलं. हॅलो, 2-2 आयडी घरातले अचीव्ह केले. थायलंड. अजून एक म्हणजे प्रोडक्ट जर आपण मी तुम्ही तरी 15चं सांगितलं, म्हणजे शॉपची जरी टाकली तरी प्रोडक्ट एवढे क्वालिटी आहे. आणि आपण जर फील्डवर उतरलं तर 50,000चे सुद्धा प्रोडक्ट जाणार महिन्याला. एवढं म्हणजे त्याच्यात ताकद आहे प्रोडक्ट मध्ये. गुड 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 गुड. सार्वे सर, तुम्हाला काय वाटतं कन्सिस्टन्सीचे फायदे काय असू शकतात, काय होऊ शकतात? कन्सिस्टन्सीमुळे आपल्या कंडिशन पूर्ण होतील आणि छोट्या छोट्या मधून जसं थेंबे थेंबे तळे साचे, त्याच्यामधून सुद्धा छोटा छोटा इन्कम सुद्धा आपण जनरेट करू शकतो. म्हणजे 20, 30, 40 रुपये कमवायला काहीच लागत नाही का नाही? बरोबर आहे सर. 10-20 हजार रुपये असा माणूस कमवू शकतो इझिली, फक्त कन्सिस्टन्सीवर. बरं त्याला काय दुनिया तर डोंगर बिंगर विकायचं, दगडे बिगडे विकायचे का? अरे लोक माती विकतात मार्केटमध्ये. हा, दगडे विकत आहेत तुमच्या पाठीमागे, शनी आहे, धारा आहे, दगड घाला. हा, विकतात का नाही विकत? विकतात ना सर. मातीचे मटके विकत आहेत. आज बघा तुम्हाला हायवेला नुसते मडकच दिसत आहेत, माती लोक विकत घेतात. मडकच आहे ते, मातीच आहे ना. घेतात का नाही घेत? फक्त फायदा कळल्यावर माणूस काही पण करतो. 200 रुपयाचं मटकं 400 रुपयाला पण घेणार. फक्त फायदा कळायला पाहिजे, त्याने इमर्जन्सी क्लिअर झाली पाहिजे. हॅलो, आज मार्केटमध्ये मी त्या दिवशी बाजारात गेलो होतो. त्याला विचारलं मी, कूलर बनवायला खरं सांग किती रुपये खर्च येतो तुम्ही जे कूलर बनवतात? ते म्हणतात फक्त सर मोटर आणि फॅन लागतो, दुसरं काहीच आम्हाला आणावं लागत नाही, आम्ही सगळं बनवतो. 400-500 रुपये लागतात कूलर बनवायला, आणि ते कूलर ते 4 आणि 5 हजार रुपये विकतात. मार्केटची गरज ओळखली ना तुम्ही, तुम्ही पैसे लय छापू शकतात. बरं ते कूलरचा धंदा कधीपर्यंत आहे? मे पर्यंत. 4 महिन्याचा धंदा, सिजनेबल धंदा आहे. आपला धंदा 12 महिन्याचा धंदा आहे. किती महिन्याचा धंदा आहे आपला? 12 महिन्यात. 12 महिन्याचा. लोकांच्या घरात पाणी लागणार आहे, लोक टूथपेस्ट वापरणार आहे, लोक साबण. आपला धंदा कधी पडेल माहिती का? ऐकायचं कधी? ऐकायचं का? ज्यावेळेस लोक आंघोळ करायची बंद पडणार, ज्यावेळेस लोक तेल नाही लावणार, ज्यावेळेस लोक जेवण नाही करणार, ज्यावेळेस लोक आजारी नाही पडणार, ज्यावेळेस लोक पाणी नाही पिणार, त्यावेळेस आपला धंदा बंद पडणार. आणि मनुष्य जातीला जेवण करणंची, मनुष्य जातीला आंघोळ करणंची, स्वच्छ शरीर करणंची, त्याला घरात राहण्याची, हॅलो, त्याला आजारी पडण्याची, कारण केमिकल वाढत चाललेलं आहे. अशा मॅडम काय होऊ शकतात बरं फायदे कन्सिस्टन्सीचे? सर कन्सिस्टन्सी जर केली ना तर त्याच्यामध्ये तुम्ही जरी 15,000चा जो प्रॉफिट सांगितला, म्हणजे 15,000 रुपये पूर्ण म्हणजे तीच 15,000 रोटेट जर केले तर फक्त 15,000 रुपयामध्ये आपण 41,000 रुपये कमवू शकतो मंथली. कारण कसं असतं याच्यामध्ये अमाऊंट छोटी घालायची पण इन्कम मात्र मोठा आहे. आणि हेच जर आपल्या टीम मधून काढलं त्याच्यापेक्षा बेनिफिट आणखी डबल होऊ शकतो. त्याच्यामुळे 100% कन्सिस्टन्सी जर केली तर जसं तुम्ही म्हणले कन्सिस्टन्सी इज द की ऑफ द सक्सेस. 100% आपण त्याच्यामध्ये खूप मोठ्या इन्कम पर्यंत जाऊ शकतो. विचार करा ना अशा फक्त एवढे मॅडम, जे लोक, ज्या लेडीज घरकामाचं काम करतात, 5-7 हजार रुपये महिन्याला कमवतात, लोकांच्या घरात जाऊन धुणं भांड्याचं काम करतात, त्या शाळेमध्ये 7-8 हजार रुपयामध्ये काम करतात, 8-8 तास ड्युटी करतात का नाही करत?
आणि त्यांना जर हे कळलं की कन्सिस्टन्सी मध्ये मला फक्त 15,000 रुपयाचे प्रोडक्ट शेअर करायचे महिन्यात आणि तेच 15,000चे प्रोडक्ट मला परत पुढच्या महिन्यात मारायचे. 15,000मध्ये मला प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये मी कमवू राहिले, ते 7,000 रुपये माझा प्रॉफिट आहे आणि ते 15,000 रुपये परत मला रोटेशनला ठेवायचे. 5व्या महिन्यामध्ये तेवढा फायदा. आणि माझ्यासारखे जर मी 4 लेडीज तयार केला दुकानामध्ये घराघरामध्ये, तर किती मोठा धंदा होऊ शकतो. लय मोठा धंदा होऊ शकतो. फक्त समजला पाहिजे. समजने वालों को इशारा काफी आहे. प्रिया मॅडम काय होऊ शकतं बरं? व्हिडिओ बंद करून बोला, तुमचा आवाज नाही ते. पाहिजे असतात अजून मध्ये ऑफर भेटत नाहीत. आपल्याला जर 60, 70, 80% इथं बेनिफिट भेटत आहेत, तर हा खूप मोठा बेनिफिट आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर लोकांना म्हणजे 10-20% पण सूट भेटत नाही सर मार्केटमध्ये. ते आपण एवढं मोठं प्रॉफिट देतोय, हे खूप चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्या माग म्हणजे जसं तुम्ही म्हटले की आहे तीच अमाऊंट फक्त रोटेशनला ठेवायची. म्हणजे पहिल्या महिन्यात जर 15,000ची खरेदी करतोय, तेच 15,000 त्याला नेक्स्ट मंथ मध्ये म्हणजे रिपीट करायचे. म्हणजे याच्यात वारंवार गुंतवणूक नाहीये, आहे तेच रोटेशन ठेवलं तरी त्याच्या मागे त्यांना खूप चांगला बेनिफिट भेटतोय. नियर अबाउट 41,000चं बेनिफिट भेटतोय आणि मार्केटमध्ये ऑफर कुठंच नाही. आणि प्लस सगळ्यात महत्वाचं, पैसा तर आहे, इन्कम तर आहेच, त्याशिवाय कन्सिस्टन्सी मधून एक चांगलं नेटवर्क पण उभं राहू शकतं. बाकीच्या पण ऑफर, लकी ड्रॉ असेल, बोनांचा ऑफर, ह्या पण बेनिफिशियल आहेत. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर जसं सावळे सरांनी पण एक पॉईंट सांगितलं की थेंबे थेंबे तळे साठे. जर बिझनेसला उतरलं कन्सिस्टन्सीला धरून, तरी त्यातनं खूप मोठा बिझनेस पण जनरेट होऊ शकतो. एक स्टेबल पे आउट म्हणजे लोक प्रोडक्ट यूज करणं थांबवणार नाहीयेत, फक्त त्यांना हॅबिट लावणं गरजेचं आहे. त्या हॅबिट मध्ये आणणं गरजेचं आहे. एखादा ब्रँड एखाद्या व्यक्तीला आवडला आणि तो लाईफ टाईम त्यांनी वापरला, पण तसं आपण आपल्या ब्रँडची जर त्यांना सवय लावली, प्रत्येक व्यक्तीला आपण स्वतः प्रोडक्ट्स यूज केले, लोकांना प्रोडक्ट्स यूज करायला म्हणजे प्रवृत्त केलं आणि त्यांच्या थ्रू नवीन नवीन लोकांपर्यंत आपण पोहोचलो, तर प्रत्येक महिन्याला फक्त कन्सिस्टन्सी मधून पण आपण खूप मोठं टर्नओव्हर जनरेट करू शकतो. त्याच्यातनं म्हणजे पे आउट पण स्टेबल होऊ शकतात. प्रोडक्ट भेटतात, केमिकल फ्री प्रोडक्ट भेटतात, हे पण इम्पॉर्टंट नाही भेटत. हे कोणालाच माहित नसतं. आणि आपण भरपूर सगळ्या बघतो की गेट वगैरे असेल, म्हणजे ब्रँडचं नाव नाही घेत मी ऍक्च्युली, पण बाकीच्या बाहेरच्या ज्या टूथपेस्ट वगैरे असतात, तर त्यात केमिकल्स वगैरे टाकले जातात, त्याचे कॅन्सरस पण ते असतात. तर त्या सगळ्या गोष्टींपासून पण आपण बचाव करतो, आपल्या फॅमिलीचा पण, लोकांचा पण. तर ही खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि आज जसं तुम्ही पण बोलले की लोक जन्माला येणार आहेत, त्याच्यामुळे लोकांना प्रोडक्टची गरज आहे, लोक आजारी पडणार आहेत, त्याच्यामुळे आपल्या हेल्थच्या प्रोडक्टची गरज आहे, सगळ्या प्रोडक्टची गरज आहे आपल्याला. त्याच्यामुळे प्रोडक्ट्स वापरा. कन्सिस्टन्सीचा आजचा शेवटचा दिवस आहे, लास्टच्या दिवसाचा फायदा करून घ्या. आणि जर तुम्ही प्रॉपर लेवलला जर कन्सिस्टन्सीने बेनिफिट करून घेतले, तर कन्सिस्टन्सीचे फायदे अनलिमिटेड आहेत. अनलिमिटेड म्हणतो मी, अनलिमिटेड. तर चलो, तुम्हाला तुमच्या या महिन्याच्या इन्कमसाठी आणि बिझनेस रॉकिंग मध्ये आणण्यासाठी आणि या महिन्याचा कट ऑफ पॉवरफुल लेवलचा करण्यासाठी आणि आजच्या दिवसात जास्तीत जास्त कन्सिस्टन्सी पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला विश यू ऑल द बेस्ट. माझ्याकडून शुभेच्छा असेल. थँक्यू व्हेरी मच. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. थँक्यू. थँक्यू सर. येस, थँक्यू.